नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। तो म्हणजे महत्त्वाचा GR असणार आहे तुमच्या भरती संदर्भातचा। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात कोणत्या पदांसाठी ही भरती प्रक्रियाचा GR पास करण्यात आलेला आहे ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात कधी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध होईल, तसेच कोणत्या कोणत्या पदांसाठी कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। पहा विद्यार्थी मित्रांनो, जळगाव येथे 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याकरिता आवश्यक पदे निर्मिती करण्याबाबतचा GR या ठिकाणी 13 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या GR मध्ये पहा, जे काही शासन निर्णय आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग चे दिनांक 11 मे 2017चा जो काही शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाच्या अधीन राहून, तसंच दिनांक 13/5/2024 रोजी जे काही वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई अर्थात DMR यांच्याकडून जे काही शासन निर्णय पारित करण्यात आलेला आहे, त्या दोन्ही संदर्भाचं या ठिकाणी संदर्भ घेऊन या ठिकाणी हा GR जो आहे तो पास करण्यात आलेला आहे। यामध्ये पहा, राज्यातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा विचार न करता जळगाव जिल्हा तुलनेने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यामध्ये मागासलेला असल्यामुळे जळगाव येथे एकात्मिक वैद्यकीय शिक्षण संकुल निर्माण करण्याकरिता केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषद, केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद, तसंच केंद्रीय होमिओपॅथी परिषद, भारतीय दंत परिषद व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अनुषंगिक मान्यतेच्या अधीन राहून जळगाव येथे नवीन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल मेडिकल हब निर्माण करण्याचे शासनाने मान्यता दिलेली आहे। त्यानुसार पहा, सदर संकुलामध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय दंत महाविद्यालय, तसेच 50 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आणि 40 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय भौतिकोपचार महाविद्यालय सुरू करण्यास, तसेच संकुला अंतर्गत वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय, तसेच आयुर्वेद महाविद्यालयाशी संलग्नित 100 खाटांचे आयुर्वेद रुग्णालय व होमिओपॅथी महाविद्यालयाशी संलग्नित विद्यार्थी मित्रांनो 25 खाटांचे होमिओपॅथी रुग्णालय या ठिकाणी सुरू करण्यासंदर्भात शासनाने मान्यता दिलेली आहे। त्या संदर्भाची शासनाने दिनांक 11/5/2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार जे काही GR पास करण्यात आलेला होता 11/5/2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार जळगाव येथे 100 प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित 500 खाटांचे रुग्णालय सुरू करण्याची आवश्यक बांधकाम पदनिर्मिती, तसंच वेतनावरील खर्च, यंत्रसामुग्री उपकरणे खरेदी, तसंच यंत्रसामुग्री देखभाल, आवर्ती खर्च व बाह्य स्रोताद्वारे खर्चास मान्यता या ठिकाणी शासनाने दिलेली आहे। विद्यार्थ्यांनो, आता या ठिकाणी जळगाव या जिल्ह्याअंतर्गत एक मोठं मेडिकल हब तयार केलं जाणार आहे। यामध्ये जसं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक डिपार्टमेंटचे किंवा जे काही महाविद्यालय आहे या ठिकाणी 100 प्रवेश असण्याबाबतचे या ठिकाणी क्षमता असण्याबाबतचे जे काही निर्णय आहे किंवा जे काही शासन निर्णयाच्या अधीन राहून जी मान्यता देण्यात आलेली आहे, त्यामध्ये कोणती कोणती पदे भरली जाणार आहेत ते आपण पाहूयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या शासन निर्णयाच्या अधीन राहून जी पदे भरली जाणार आहेत ती इमिजिएटली भरली जाणार आहेत। यामध्ये पहा, विवरणपत्र अ देण्यात आलेले आहे। यामध्ये पदाचे नाव आहे, वेतन श्रेणी असणार आहे, प्रथम वर्ष, तसंच द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्ष असे मिळून किती पदे भरली जाणार आहेत ते विवरणपत्र देण्यात आलेले आहे। पहा, यामध्ये वर्ग 1 साठी अधिष्ठाता हे पद असणार आहे। वेतन श्रेणी 1,44,200 ते 2,18,200 एवढं वेतन स्केल असणार आहे अधिष्ठाता या पदाकरिता, आणि प्रथम वर्षामध्ये भरली
जाणारी संख्या पहा 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे। नंतर प्राध्यापक या पदाचं देखील या ठिकाणी वॅकन्सीज आहे। प्राध्यापक या पदासाठी पहा 1,44,200 ते 2,18,200 एवढे पे स्केल असणार आहे अकॅडमिक लेवल 14 नुसार। ओके, आणि 2 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। एकूण पदे पहा तृतीय वर्षासाठी 4 आहेत आणि टोटल वॅकन्सीज पहा नंबर ऑफ वॅकन्सीज 6 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो पहा हे प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्ष काय असणार आहे तर पहा प्रथम वर्ष म्हणजे काय तर या प्रथम वर्षामध्ये आता इमिजिएटली ज्या काही वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत त्या वॅकन्सीज या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत। ती आता पहा जे काही प्रथम वर्षामध्ये म्हणजे आता या चालू वर्षामध्ये ह्या वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। नंतर द्वितीय वर्षामधल्या द्वितीय वॅकन्सी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या रकान्यामध्ये। नंतर तिसऱ्या वर्षामध्ये या वॅकन्सीज भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे विवरणपत्र देण्यात आलेले आहे। यामध्ये सहयोगी प्राध्यापक हे देखील पद भरलं जाणार आहे। याचे 2 वॅकन्सी या ठिकाणी आता इमिजिएटली भरण्यात येणार आहेत। असे टोटल वॅकन्सी या ठिकाणी पाहू शकता 5 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता हे झाले वर्ग अ साठी। वर्ग 1 साठी ह्या वॅकन्सीज आहेत आणि वर्ग 2 साठी पहा कुठली पदे भरली जाणार आहेत। सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी वेतन श्रेणी पहा 57,700 ते 1,82,400 एवढं पे स्केल या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक या पदाकरिता असणार आहे। आणि पदे जी भरली जाणार आहेत ती 13 पदे आता इमिजिएटली भरले जाणार आहेत। एकूण वर्षानुसार जर वॅकन्सीज पाहिले तर 37 पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, नंतर दंतशल्य चिकित्सक या पदाची देखील या ठिकाणी S20 नुसार पे स्केल असणार आहे। 56,100 ते 1,77,500 एवढं पे स्केल या ठिकाणी दंतशल्य चिकित्सक या पदाकरिता असणार आहे आणि 10 वॅकन्सीज या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। नंतर प्रशासकीय अधिकारी आहे यासाठी 1 वॅकन्सी आहे। संशोधन सहाय्यकसाठी या ठिकाणी यावर्षी 0 वॅकन्सीज आहे। नंतर तिसऱ्या वर्षी या ठिकाणी 1 वॅकन्सीज भरली जाणार आहे। नंतर जीव रसायनशास्त्र या पदासाठी पहा S15 नुसार पे स्केल असणार आहे। 41,800 ते 1,32,300 एवढी वेतन श्रेणी जीव रसायनशास्त्र या पदासाठी दिली जाणार आहे आणि वॅकन्सी या ठिकाणी 1 वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहे। ओके, सो असे एकूण 25 वॅकन्सी आता या चालू वर्षामध्ये भरले जाणार आहे आणि ओव्हरऑल 3 वर्षाचं जर पाहिलं तर 50 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। ठीक आहे, नंतर विद्यार्थी मित्रांनो वर्ग 3 चे जे काही पदे आहेत त्यामध्ये पहा कार्यालयीन अधीक्षक आहे, वरिष्ठ सहाय्यक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, लघुलेखन निम्न श्रेणी हे पद आहे। तसंच दंत तंत्रज्ञ आहे, दंत आरोग्यक आहे। ओके, सो महिला व वसतिगृह अधीक्षक आहे। तसंच ग्रंथपाल आहे, सहाय्यक ग्रंथपाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स हे देखील पद या ठिकाणी आहे। नंतर सार्वजनिक आरोग्य परिचारिका आहे। ओके, सो वैद्यकीय समाजसेवक आहे, औषध निर्माता फार्मासिस्ट आहे। तसंच शारीरिक निर्देशक आहे, क्षकिरण तंत्रज्ञ आहे, वीजतंत्री आहे, कलाकार, छायाचित्रकार, नळ कारागीर, सुतार, वाहनचालकनी स्वच्छक आहे, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक आहे। ओके, सो यानुसार पहा S10 नुसार प्रत्येक पदाकरिता या ठिकाणी स्तर देण्यात आलेला आहे वेतन श्रेणीचं। त्यानुसार तुम्हाला पाहायचं आहे तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल असाल त्या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी पे स्केल किती असणार आहे आणि वॅकन्सीज किती असणार आहे चालू वर्षाकरिता हे तुम्हाला पाहायचं आहे। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून हा GR तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि त्यासंबंधित तुम्ही ज्या पदासाठी इच्छुक असाल त्या पदाची योग्य माहिती व्यवस्थितरित्या तुम्हाला पाहायची आहे। ठीक आहे, नंतर एकूण पदे विद्यार्थ्यांची पहा चिकित्सालयीन सहाय्यकसाठी वेतन श्रेणी विद्यावेतन या ठिकाणी देण्यात येणार आहे। 7,000 विद्यावेतन प्लस चालू दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे। एकूण 16 पदे भरली जाणार आहेत। नंतर आंतरवासिता या पदासाठी दरमहा विद्यावेतन असणार आहे 18,000 आणि यासाठी चालू वर्षामध्ये वॅकन्सीज नाही परंतु चतुर्थ वर्षामध्ये 50 वॅकन्सी या ठिकाणी भरली जाणार आहेत। ठीक आहे, अशी एकूण 16 वॅकन्सीज आहेत। तसंच नियमित प्लस विद्यावेतन एकूण 88 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत आणि त्या संदर्भात 240 पदे या ठिकाणी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि चौथ्या वर्षामध्ये या ठिकाणी 240 पदे ही भरली जाणार आहेत। ठीक आहे, सो अशा पद्धतीने विद्यार्थी ही पदे भरली जाणार आहेत। तसंच आता बाह्य स्रोताद्वारे कोणती पदे या ठिकाणी आहेत पहा, यामध्ये मुकादम आहे,
उद्यान चालक आहे, तसंच संग्रहालय परिचर आहे, परिचर, तसंच पहारेकरी हे पद आहे, सफाईगार नि सेवक आहे, सफाईगार हे पद आहे. असे एकूण प्रथम वर्षामध्ये पहा एकूण 24 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. सो प्रथम वर्षामध्ये 24 आहे, द्वितीय वर्षामध्ये 12 वॅकन्सीज आहेत, तृतीय वर्षामध्ये 20 वॅकन्सी आहे आणि चतुर्थ वर्षामध्ये 7 वॅकन्सीज अशी मिळून 63 वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. सो अशा पद्धतीची ही अपडेट आलेली आहे. जळगाव जिल्ह्याअंतर्गत DMR संदर्भात या ठिकाणी ही भरती होणार आहे. DMR अंडर भरती असणार आहे. काही पदे जी आहे ते बाह्य स्रोताद्वारे अर्थात कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती हे भरती असणार आहे. ग्रुप डी ची जी काही पोस्ट आहेत हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती असणार आहे बाह्य स्रोताद्वारे. ओके. सो ज्या काही वरील पदे आहेत यामध्ये जसं मी सांगितल्याप्रमाणे स्टाफ नर्स आहे, इतर काही पदे आहेत वाहनचालक, सुतार, नळ कारागीर, छायाचित्रकार, वीजतंत्री आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, स्टाफ नर्स आहे, दंत आरोग्यक, दंत तंत्रज्ञ, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक इत्यादी पदे विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे ते या ठिकाणी अर्थात DMR थ्रू भरली जाणार आहेत. आता जी काही पदांसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनवर प्रोव्हाइड केली जाईल त्या संदर्भात तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ही PDF समजून घ्यायचं आहे कोणत्या पदासाठी किती वॅकन्सीज आहेत ते. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो पहा आता ॲडव्हर्टाइजमेंट कधी येईल ही आपण या ठिकाणी थोडंसं जाणून घेऊया. आता बिफोर इलेक्शन जी काय आहे ही ॲडव्हर्टाइजमेंट येण्याची चान्सेस आहेत. पाहूयात त्या संदर्भात जे काही अपडेट शासनाकडून येणार आहेत त्या संदर्भात मी तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देतच राहणार आहे. परंतु जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यानुसार आपल्याला एकतर क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय आहे, तसंच एज क्रायटेरिया काय आहे आणि काय अटी पात्रता आणि निकष ठेवण्यात येणार आहे त्या संदर्भात आपण जशी ॲडव्हर्टाइजमेंट येईल त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो जर माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन जर तुम्ही चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब जरूर करायचं आहे.